माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 1 फेब्रुवारी 2026मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेचा विकास, रोजगार निर्मिती, भांडवली खर्च आणि उद्योगांना प्रोत्साहन हा केंद्रीय विषय आहे. सरकारने भांडवली खर्च वाढवून 12.2 लाख कोटीपर्यंत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये काय स्वस्त झाले आहे तर अत्यावश्यक औषधे, मुख्यतः कॅन्सर, मधुमेहासाठी वापरले जाणारे 17 जीवनरक्षक औषधे स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही आयात शुल्कात कपात, त्यामुळे किमतीवर सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. EV म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरी व त्याच्या घटकांवरती शुल्कमुक्ती पर्यावरणपूरक वाहनांसाठी मदत करण्यात येणार आहे, त्यामुळे ते देखील स्वस्त होणार आहेत. कपडे आणि चामड्याचे कच्चे माल आयातीवर कर बचत, त्यामुळे उत्पादनात सूट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खेळाची उपकरणेमध्ये कर वसुलीमुळे काही स्पोर्ट्स व गिअर स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरकारी घोषणानुसार वस्तू व सेवा कर सवलतीमध्ये शुल्क कपातीमुळे हे स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाग काय झाले आहे? तंबाखू आणि सिगरेट यामध्ये शुल्क वाढल्याने ते महाग होणार आहेत. काही लहान सेवांवरती कर किंवा शुल्क वाढ झाल्यामुळे GST इतर व्यापाऱ्यांमध्ये शुल्कांमध्ये बदलामुळे परिणाम होतील. सरकारच्या मोठ्या घोषणामध्ये भांडवली खर्च वाढ म्हणजेच देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, जलमार्ग, रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गासाठी वाढीव निधी देण्यात आले आहे. तसेच आर्थिक सुधारणा म्हणून बँकिंग नेटवर्क विस्तारीकरण, नवीन वित्तीय साधने, पर्यावरण निधी करण्यात आले आहे. उद्योग आणि SME समर्थन, लघुउद्योगांना कर्ज सुलभता, विविध प्रोत्साहन योजना करण्यात आल्या आहेत. तसेच रोजगार निर्मिती व ग्रामीण उपक्रमांमध्ये चालना देण्यात आली आहे. साध्या शब्दामध्ये मध्यम वर्ग आणि शेती उद्योग क्षेत्रांना गुणवत्ता कर सुधारणा आणि आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. काही दैनंदिन वस्तूंवर किंमत वाढ होऊ शकते, विशेषतः तंबाखू पदार्थ, कमी कर सवलत नसलेली वस्तू. एखाद्या महागाईवर नियंत्रण आणि अत्यावश्यक सेवा अधिक परवडणारी करण्याकडे सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे. माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.